गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती सकाळी 6 वाजल्यापासूनच आणि सकाळी सकाळी आलं होतं पाणी. टाकीतलं पाणी सगळं काढून घेतलं, टाकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर जोडलं टाकीमध्ये पाणी, कारण की मला झाडायचं होतं अंगण. त्याच्यासाठी मी घेतला अगोदर सडा मारून फक्त पाण्याचा. सगळा फुफाटा चोपून बसतो आणि शेणाचा सडा टाकायचा असेल तर मग तो एकदम प्लेन येतो. सगळेजण असंच करताना जसं मी करते. आणि आमचं अंगण आहे खूप मोठं. अंगण तर मोठं असायलाच पाहिजे, कारण की घराला अंगणाशिवाय शोभा येत नाही हे म्हणतात, हे अगदी खरं आहे. आज सर्वच लेडीज खूप खुश असणार होत्या, कारण की आज होता आपल्या संक्रांतीसाठी 3 वाजताचा मुहूर्त. 3 वाजल्यापासून आपण व्यवसायाला जाऊ शकत होतो. 3 ते 6चा मुहूर्त होता. पण प्रत्येक वेळेस कसं होतं ना, खूप घाई गडबड होते. स्वयंपाक पण करायचा असतो, काही लोक घरचे बाहेर जातात, त्यांचा डबा पण करायचा असतो आणि आपल्याला उपवास पण असतो. मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आवरायला वेळच भेटत नाही. एकतर सण येतो वर्षातून एकदाच, त्याच्यासाठी प्रिपरेशन आपण कधीपासून केलेलं असतं. कोणती ज्वेलरी घालायची, कोणती साडी घालायची. आणि माझ्यासाठी साडी तर माझ्या सासूबाईंनी अगोदरच घेऊन ठेवली होती. ते पण मी ऑनलाईन फोटो पाहिलेत, व्हिडिओ कॉल केला मी. मग साडी ठरली, मग साडी घेतली. त्याच्यावर पण मला ब्लाऊज काय भेटतच नव्हता. पण ते कसंबसं ॲडजस्ट केलं आणि मग तीच साडी घालणार आहे असं मी ठरवून टाकलं. आणि माझ्या हातावरची जर तुम्ही मेहंदी पाहिली असेल, मी पायावर पण मेहंदी काढली होती अगदी नव्या नवरीसारखी. आणि माझ्या हातावर आणि पायावरती मेहंदी कोणी काढली ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवील. अशा पद्धतीने माझा सडा टाकून झालेला होता. दिवसाची खूप अशी सुंदर सुरुवात झाली होती. नंतर घेतले भांडे लावायला. मग काम लवकर आवरतं आणि पटपट आपल्याला सुधरतं पण, कुठं काय ठेवलेलं आहे त्याच्यात आपला फार असा वेळ जात नाही. अगदी 5 मिनटामध्ये भांडे लावून होत असतात. त्याच्यासाठी पण एक टेक्निक आहे की आपल्याला भांडे कसे टाकायचे जाळीमध्ये, ते मी तुम्हाला कधीतरी नक्की सांगेल. ब्रश करून घेतला आणि मी ठेवला माझ्यासाठी कोरा चहा. एकतर दिवसाची सुरुवात करताना आपण साधं कोमट पाणी करून प्यायला पाहिजे. नाहीच झालं तर ठीक आहे, कोरा चहा तरी आपण घेऊ शकतो. आणि वाटलंच आपल्याला चहा घ्यायचा आहे दुधाचा, तर मग तो आपण 1-1.5 तासानंतर घेऊ शकतो. अशा पद्धतीने जर दिवसाची सुरुवात केली तर ती खूप छान होते. आज असतो पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याच्यामुळे पूर्ण दिवस जाणार होता. त्याच्यासोबतच संक्रांतीची पण तयारी करायची होती. खूप थकणार होते, खूप एनर्जी पाहिजे होते, तर मग चहा तर असायलाच हवा. मग चहा घेऊन झाला आणि गेले बेडरूममध्ये सकाळचा अंथरूण उचलायला. अंथरूण उचलून झाल्याच्या नंतर करायची होती मला अंघोळ. पण त्याच्या अगोदर म्हटलं रूमच आवरून घेतली पाहिजे. आणि स्पेशल म्हणजे आज